मस्त आपला चवळीचा रसा रेडी झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। छान बनलेला आहे, तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर पण खाऊ शकता। खूपच छान मस्त। एव्हरीवन, मी अंजली। कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत लाल चवळीची आमटी, मोड काढलेल्या, आणि ती अगदी मस्त अशी झणझणीत आणि खूप टेस्टी बनते। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। ही पहा लाल चवळी आहे, आणि ही लाल चवळी मी एक दिवस पाण्यात भिजत ठेवली होती, आणि दुसऱ्या दिवशी मी हे पाणी काढून मोड काढून घेतलेले आहे। 2 दिवस अशी ठेवलेली पाणी काढून, त्यामुळे मोड बघा किती छान आलेले आहेत। तर आता आपण ह्याची आमटी मस्त अशी झणझणीत बनवणार आहोत। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता मी ही हे ना स्वच्छ धुतलेलीच आहे, पण आणखी एकदा धुवून मी 2 शिट्या करून घेणार आहे कुकरच्या पाणी घालून, म्हणजे आपले चांगले शिजून येतील। किंवा तुम्ही नॉर्मली टोपामध्ये किंवा भांड्यामध्ये शिजून घेतला गॅसवर तरी चालतं, पण मी आता हे 2 शिट्या करून घेणार आहे आणि शिजून घेणार आहे। हे बघा, शिजत होताना पाणी घातलेलं आहे। एक टोमॅटो मी घातलेला आहे कापून, आणि त्याचबरोबर मी आता मीठ घालून घेणार आहे, आणि आता 2 शिट्या मी करून घेते। हे पाहू शकता तुम्ही, मी चवळी लाल आहे ना ती शिजून घेतलेली आहे, म्हणजे 2 शिट्या करून घेतलेल्या आहे। हे बघा चांगली शिजलेली आहे। आणि आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य, ओलं खोबरं घेतलं मी अंदाजानुसार, आमच्या जशी माणसं आहेत तशी घरात त्याप्रमाणे तुम्ही खोबरं वगैरे घेऊ शकता। हे ओलं खोबरं घेतलेलं आहे। कांदा एक कापून घेतलेला आहे, आलं आणि लसूण हे मी चांगलं लालसर भाजून घेणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला फोडणीच्या वेळी म्हणजे तडक्याच्या वेळी जेव्हा आपण फोडणी देऊ ना, तेव्हा आपण मालवणी स्पेशल मसाले ॲड करून त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण घालणार आहोत, आणि आपली मस्त अशी झणझणीत आमटी बनवणार आहोत। तर प्रथम मी हे आता सगळं भाजून घेते। हे मस्त असं खोबरं आता मी खोबरं आणि कांदा तेलावर भाजून घेते। प्रथम मी कांदा घातलेला आहे, लसूण आणि अद्रक हे चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे, आणि त्यानंतर आपण खोबरं पण त्यातच टाकून लालसर भाजून घेणार आहोत। कांदा लालसर झालेला आहे, आता आपण खोबरं घालून घेऊन हे लालसर पूर्ण भाजून घेणार आहोत। मस्त असं लालसर खोबरं भाजलेलं आहे, पाहू शकता। आता मी हे मिक्सरला लावून घेते, पेस्ट करते त्याची। मस्त असं पेस्ट मी लावून घेतलेली आहे खोबऱ्याची। आता मी ना ह्याच्यातले दाणे आहेत ना ते थोडेसे ह्या खोबऱ्यामध्ये घालून थोडेसे वाटून घेणार आहे। मी एवढेच मी वाटून घेणार आहे। हे बघा, मी थोडेसे दाणे वाटून घेतले, म्हणजे त्यामुळे आमटीला टेस्ट खूप छान येते। आता आपण फोडणीला घालूया। आता आपण ह्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर कढीपत्ता, थोडंसं जिरं आणि राई याची फोडणी देऊया। हे बघा, फोडणी तयार झालेली आहे। आता आपण हे जे खोबरं घेतलं ना लावून ते घालून घेऊया। हे चांगलं मिक्स करू। आता ह्यामध्ये मी घालणार आहे मालवणी स्पेशल मसाला। मी ह्यामध्ये सर्व खडे मसाले ॲड आहेत, आणि स्पेशल मसाला आहे, त्यात आणखी ॲड करण्याची गरज नाही। गरम मसाले, आणि ह्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। थोडंसं मी लाल तिखट पण थोडंसं घालते, त्यामुळे कलर आपला चांगला येईल आमटीला।
आता 2 मिनिटं हे मसाले शिजून घेऊया खोबऱ्यामध्ये। मसाले चांगले शिजलेले आहे खोबऱ्यामध्ये। आता आपण हे जे आपण चवळी लावून घेतली ती घालून घेऊया आपण। चांगलं मिक्स करू। आता आपण थोडंसं मीठ घालू, कारण मी मीठ घातलेलंच होतं चवळी शिजवताना, थोडं मी घातलेलं आहे मीठ। मस्त असा रसा झणझणीत बनणार आहे आपला चवळीचा। आता ह्यामध्ये ना मी थोडीशी साखर बॅलन्ससाठी घालणार आहे आणि 2-3 कोकम घालणार आहे, म्हणजे आपली आमटी आहे ना ती आंबट गोड तिखट मस्त बॅलन्स होईल त्याचा। तर आता आपण 5 मिनिटात शिजून घेऊया ती आमटी। आता मी ह्यावर थोडं झाकण ठेवत आहे आणि 5 मिनिटांनी आपण ती पाहूया। मस्त आपला बघा चवळीचा रस्सा झणझणीत आपला असा रेडी आहे भाताबरोबर खायला। मस्त, तुम्ही पण हे नक्की अशी आमटी बनवून बघा, छान लागते। मस्त रस्सा बनलेला आहे, तुम्ही भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर पण खाऊ शकता। असा मस्त असा रस्सा बनलेला आहे बघा, झणझणीत चवळीचा रस्सा। नक्की जाऊन व्हिडिओ पहा तुम्ही। मस्त ना, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली ना? आवडली असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि सर्व व्हिडिओ पहा। तुम्हाला हाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।